महाराष्ट्र म्हटलं ना मंडळी, की प्रत्येक क्षेत्रामध्ये ना वेगवेगळ्या रत्नांचा जन्म या मातीमध्ये झालेला आहे. कारण का सामाजिक क्षेत्र असू दे, आरोग्य क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, कला क्षेत्र असू दे. राव कुठलं पण क्षेत्र घ्या तुम्ही अँड यू नेम इट अँड यू विल गेट इट. मला नेहमी असं वाटतं, की संपूर्ण भारतामध्ये ना आपल्या महाराष्ट्रातून असे रत्न जन्माला आलेले आहेत ना, की ज्यांनी फक्त नॅशनल लेव्हलला नाही तर इंटरनॅशनल लेव्हलला जाऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय. आणि मला नेहमी त्याच गोष्टीचा खूप खूप अभिमान वाटतो, की त्याच मातीत माझा सुद्धा जन्म झालाय. आता कला क्षेत्रामध्ये जर का खूप मोठ्या-मोठ्या रत्नांबद्दल बोलायचं झालं, तर त्या सगळ्या रत्नांमध्ये एक नाव आवर्जून घेतलं जातं, ते म्हणजे अशोक सराफ. आणि मला असं वाटतं, की आपली पिढी प्रचंड लकी आहे, की आपण अशोक सराफ यांचं काम लहानपणापासून तर आत्तापर्यंत आपण पाहत-पाहत मोठं झालोय. एका माणसामुळे संपूर्ण इंडस्ट्री ओळखली जाते. तसं मराठी सिनेमात काम करतो. मराठी सिनेमा म्हणजे अशोक सराफ ज्याच्यात काम करतात ती इंडस्ट्री. आणि अजून सुद्धा आपण त्यांचं काम पाहतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की अशोक सराफ जेव्हा केव्हा आपल्याला मोठ्या 70 एमएमच्या स्क्रीनवरती दिसतात ना, तेव्हा खूप मोठी पर्वणी असते आपल्या सगळ्यांसाठी. आणि लवकरच मुहूर्तही काढायचं ठरलंय. मग तू घे, काय झालंय हे? काही नाही ते काही नाही सॉरी सर सॉरी. आता अशोक सराफ यांच्याबद्दल मी यासाठी बोलते, कारण एक नवीन सिनेमा येतोय, ज्या सिनेमाचं नाव आहे लाईफ लाईन. हा सिनेमा येतोय 2 ऑगस्ट 2024ला. या सिनेमामध्ये अशोक सराफ तर असणारच आहेत, पण त्यांच्या समवेत माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर आणि भरत दाभोळकर असे इतरही दिग्गज कलाकार आपल्याला दिसणार आहे. आता या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय साहिल शिरवईकर यांनी. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मी यांचं काम इथून मागचं नाही पाहिलं, त्याच्यामुळे माझ्यासाठी यांचं काम खूप नवीन आहे. आणि त्याच्यामुळे आय डोंट नो हा सिनेमा कसा असणार आहे किंवा कसा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू असणार आहे, कारण आत्ता फक्त टीजर आपल्यासमोर रिलीज त्यांनी केलंय. ते ज्ञान समाजाच्या उपयोगी पडत नाही, ते ज्ञान व्यर्थ आहे गुरुजी. आता या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि गाणी हे सगळं काही राजेश शिरवईकर यांनी केलंय. आणि एक गोष्ट मला नक्कीच सांगावीशी वाटते, की सिनेमाचा जो विषय आहे तो फार गंभीर आहे आणि त्याच्यामुळे अशोक सराफ यांना एका गंभीर भूमिकेमध्ये पाहताना नक्कीच आपल्या सगळ्यांना खूप खूप आवडेल. आता या सिनेमाचा जो मूळ गाभा जो आपल्याला समजतोय टीजरला बघून, की एक मॉडर्न सायन्स आहे ज्याचा पर्स्पेक्टिव्ह घेऊन अशोक सराफ आपल्याला दिसतंय, कारण त्यांच्या गळ्यामध्ये स्टेथोस्कोप आहे. आणि दुसरीकडे माधव अभ्यंकर आपल्याला जुन्या रीती, रूढी, परंपरा यांना फॉलो करणारे वाटतात. तर मला असं वाटतं या दोन गोष्टी नेहमीच आपापसामध्ये एकमेकांच्या विरोधात आपल्याला भासत आल्यात. अगदी खूप काळापासून यावरती खूप सगळ्या डिबेट्स होत आल्यात. त्यामुळे नक्की हा सिनेमा आपल्याला कोणाचा पॉइंट ऑफ व्ह्यू योग्यरित्या मांडू शकेल किंवा कोणाचा पॉइंट ऑफ व्ह्यू जिंकतो, हे सगळं कदाचित मांडेल आणि त्याच्यामुळे हे बघण्यात मला खूप मजा येणार आहे. आता एक गोष्टीची तक्रार आहे ती अशी, की या सिनेमाचं ओव्हरऑल बजेट खूप कमी दिसतंय आपल्याला, म्हणजे ते भासतंय लिटरली. ज्या पद्धतीचा कॅमेरा हँडशेक होतोय, म्हणजे ज्या पद्धतीचे लाईट्स वापरलेत किंवा ज्या पद्धतीचे आपल्याला काही शॉट्स दिसतात, हे खूप जुन्या काळातली स्टाईल, म्हणजे साधारण आपण 15 वर्षांपूर्वी जर का गेलो तर त्यावेळेस अशा प्रकारचे सिनेमे हे शूट व्हायचे. आणि ते लिटरली असं ना मालिकेसारखं भासतंय, म्हणजे अरे बाबा ही कुठची तरी मालिकाच आहे की काय, असं आपल्याला ते जाणवतंय. कारण सिनेमा म्हटल्यानंतर ना सगळं थोडंसं ओव्हर द टॉप असणं फार गरजेचं आहे किंवा ग्रँड असणं गरजेचं आहे. मे बी इट्स टू सून टू जज द फिल्म, आणि कारण आत्ताशी फक्त टीजर आलंय. आय एम जस्ट होपिंग फॉर द बेस्ट आणि मला ह्या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे. बाकी तुमचं काय मत आहे या सिनेमाला घेऊन, आणि या व्यतिरिक्त अजून काही डिटेल्स तुमच्याकडे आहेत का, तर त्याही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.